आपण BK कंपनीचे हुक मागवले. BK कंपनी, BKचे हुक मागवले बघा. कार फिशिंगसाठी आपण मागवलेत खास. तर ह्या वर्षी या सीझनसाठी आपल्याला हा यूज करायचा आहे. हुक दाखवतो मी तुम्हाला. हुक मध्ये दोन क्वालिटी आहे. दोन क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. सगळे हुक दाखवतो मी तुम्हाला. फक्त क्वालिटी दोनच आहे याच्यामध्ये. हुक सगळे जिगचे. जिग म्हणजे काय? जिग जे समुद्राला यूज केलं जातं किंवा खडशी माशासाठी यूज केलं जातं त्याचे हुक आहे सगळे. अशा प्रकारचे हुक आहे. हे सगळे हुक तेच क्वालिटीचे. हुक जिगचे पण आपण कार फिशिंग मध्ये कन्वर्ट करतोय. तर ह्याच्यामध्ये ना एलिमेंट फिनिशिंग आहे. हुक सरळ होणार नाही. हुक भरपूर जाड आहे. आपण कार फिशिंग मध्ये कन्वर्ट करतोय त्याला. तर पॉपअप साठी आपण यूज करतोय. मी एक सॅम्पल साठी बांधलाय किंवा तर साईज का बारीक आहे असंच बांधलाय टाइमपास म्हणून नाही का. ही साईज एलिमेंट फिनिशिंग मध्ये भेटतोय. आणि दुसरे जे हुक आहेत हे साईज आहे फक्त लहान मोठी. यातलं मी तुम्हाला एक पीस दाखवतो. हा स्टील फिनिशिंग आहे. स्टील फिनिशिंग मध्ये धातूमध्ये बनवला हा. आणि हा आहे जो एलिमेंट फिनिशिंग आहे. म्हणजे हा जल एलिमेंटचं जे भांडं असतं ना आपल्या घरात त्या क्वालिटीचा आहे. तोच कलर तीच फिनिशिंग सगळी. आणि हा लोखंडाचा आहे म्हणजे स्टील टाईप थोडा. तर हे आपण कार फिशिंग मध्ये कन्वर्ट करतोय पॉपअप रिगला लावून. तर या वर्षी या सीझनला बघू आपण ह्याच्यावरती कटले लागतात का. कारण की हुक स्ट्रॉंग आहेत आणि चांगली क्वालिटी आहे. जिगला वापरलं जातं म्हणजे कार फिशिंगला ट्राय करू आपण. जर याच्यावरती कॅच झाली यावर्षी यूज करू आपण. आणि जर याच्यावरती आपला काही रिझल्ट भेटला तर मी तुम्हाला नक्की सांगत. मग तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा आपल्याकडून रेडीमेड रिग घेऊ शकता विकत. तर हुक जरा मी तुम्हाला जवळ घेऊन झूम करून दाखवतो. दिसतंय. तर ह्याचे हुक आपण आहे ना कन्वर्ट करतो. आता हे दाखवू. हे ॲल्युमिनियम फिनिशिंग मधले हुक आहे. फोकस कर. अशा प्रकारे ॲल्युमिनियम धातूमध्ये बनवलेले हुक आहे. तर हे आपण कार फिशिंग मध्ये कन्वर्ट करणार आहे. त्यानंतर साईज फक्त लहान मोठी आहे. बाकी सगळं सेम आहे. फोकस कर. दिसतंय. त्यानंतर ही थोडी मोठी साईज आहे. मोठी साईज पण दाखवतो मी तुम्हाला. साईज बघून घ्या. शार्पनेस धार जास्त आहे. आणि इथं गॅप असल्यामुळं काय होणार कटले मासे जे आहेत ते कॅच होतील पण निघतील का माहीत नाही मला. तर ते आपल्याला ट्राय करायचं सर्वात पहिलं. एक सॅम्पल बांधले आपण बघा. साईज मध्ये थोडा छोटा बांधला. इकडं ना फोटो घे माझा. सिंगल बॅलेन्स बांधलाय. सिंगल. हा 20 mm चा आहे. पूर्ण शार्प आहे. जर मासा लागला किंवा कचऱ्यात गचपणा जर अडकला तर डायरेक्ट लाईन तुटणार पण हुक निघणार नाही. कारण की हुक स्ट्रॉंग आहे. भरपूर स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंगपणा भरपूर आहे. आणि ह्याची कॅपॅसिटी म्हणजे 45-50 किलो जरी लागला तरी हुक सरळ होणार नाही. कारण की ताकदच हुकला भरपूर आहे. तर आज BKचे हुकची आपण माहिती दिली तुम्हाला. BKचे यावर्षी या पावसाळ्यात आपण BK कंपनीचे हुक यूज करू. काय रिझल्ट येतो आपल्याला ते बघू आपण. आणि किती मोठे साईजचे मासे निघतात का नाही ते पण बघू आपण. कारण की हे हुक कार्पचे नाही आहे ॲक्च्युली. जिगचे हुक आहे. पण आपण कार फिशिंगमध्ये कन्वर्ट करून यूज करणार आहे. कारण की याचा जो नॉब आहे ना नॉब त्याच्यामध्ये गॅप जास्त मोठी आहे. जसे कारच्या हुकला नॉब कमी असते. याला नॉब जास्त आहे. म्हणजे
याला गॅप जास्त आहे, कार्कच्या हुकला गॅप कमी असते, त्यामुळे आपण हे हुक यूज करून बघू. जर चालले तर बरंच आपलं, कारण की हा सरळ होणारच नाही आहे, जाड आहे जास्त. आणि BK मध्ये ना कार्कचे हुक दुसरे असतात, पण आपण झिगचे चॉईस केले का की चेक करण्यासाठी, एक नवीन काहीतरी नाही का शोध म्हणून. तुम्हाला माहिती आहे आपण काय ना काहीतरी प्रयोग करत राहतो, त्यासाठी आपण हे यूज करणार आहे. तर भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तुम्हाला दुसऱ्या हुकची पण माहिती देतो, दुसऱ्या कंपनीचे ब्रँडेड हुक असतात त्याची सुद्धा माहिती मिळेल तुम्हाला आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर चला मग भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.